शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार। यंदा गव्हाचा हमी भाव 2585 रुपये प्रति क्विंटल आणि हरभऱ्याचा भाव 5885 रुपये प्रति क्विंटल असा निश्चित करण्यात आला आहे। शालार तायडी घोटाळ्यातही बोंद अशोक खरातचा हात। बहुचर्चित कोट्यवधीच्या बनावट शालार तायडी घोटाळ्याला आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून बोंद अशोक खरातचे नाव या प्रकरणात समोर आल्याने खळबळ उडाली आहे। 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे समोर आहेत। नक्षलवाद अंताच्या उंबरठ्यावर भारताला अनेक दशकांपासून पोखरणाऱ्या नक्षलवादांचा आता पूर्णपणे नायनाट झाला असून देश लवकरच करमुक्त घोषित केला जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केली। 60 दिवसांसाठी रॉकेलचे वितरण होणार। केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाक आणि विजेची गरज भागवण्यासाठी 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रॉकेलच्या तात्पुरती वितरणास मंजुरी दिली आहे। गडचिरोलीला उतरले अवघे 6 नक्षलवादी। महाराष्ट्र नक्षलमुक्त होण्याच्या वाटेवर असून एकेकाळच्या नक्षलवादी गडचिरोलीला अवघे 6 नक्षलवादी उतरले आहे। जिल्ह्यातील घनदाट जंगलात 40 वर्षापासून हिंसाचार करणाऱ्या नक्षलवादी चळवळीला अखेरची गरगर लागली आहे। शांतता करार करा, हार्मुज उघडा। इराणने युद्ध संपुष्टात आणण्यासाठी माघार घेत तात्काळ शांतता करार करावा व हार्मुज समुद्र दोन्ही खुली करावी, ट्रम्प यांचा इराणला इशारा। राज्याच्या काही भागात जोरदार गारपीट। पुणे, नंदुरबार, नाशिक, धुळे टपोऱ्या गारांचा सडा। राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला असून तर काही ठिकाणी गारपिटीने झोडपले आहे। नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे वितरित करण्यात आले आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील झालेल्या बैठकीत कांदा प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। राज्यात पुन्हा हवामान बदलणार। पावसाचे सत्र सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रब्बी हंगामातील ई पीक पाणी नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून आष्टे तालुक्यात फक्त 55% नोंद पूर्ण झाली आहे। राहिलेली ई पीक पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे। अशोक खरात विरोधात आता तब्बल 150 महिलांच्या तक्रारी। फार्म हाऊसच्या झडपीमध्ये धक्कादायक गोष्टी। अशोक खरातच्या फार्म हाऊसच्या झडपीमध्ये पिस्तूल व 21 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चौकशीची स्थिती आता सरकारची भूमिका यावर प्रश्न उपस्थित केला असून अपघात की घातपात यावर स्पष्टता का दिली जात नाही, असे आवाहन केले आहे। उन्हाळी सुट्ट्या 2 मे पासून 15 जून रोजी सुरू होणार शाळा। महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांचे वेळापत्रक जाहीर केले आहे। शिक्षण विभागाने यंदाच्या सुट्ट्या 2 मे पासून 15 जून रोजी शाळा सुरू होणार असे सांगितले आहे। LPGवरून मंत्र्यांना पत्र लिहित आहे। देशातील LPG सिलेंडरच्या मुद्द्यावरून आता मतभेद असल्याचे चित्र समोर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असून मंत्रिमंडळातील मंत्रीच एकमेकांना पत्र लिहित आहेत, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे। क्षेत्रस्थे अडवणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाणार। क्षेत्रस्थे अडविणारा किंवा त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीची आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाणार आणि ज्यांचे फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक आहे त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही। ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा। हार्मुज उघडा, अन्यथा तेलविहिरी पॉवर प्लांट उडवू। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला 1 महिना पूर्ण झाला असूनही संघर्षाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत। शरद पवार पुन्हा मैदानात। 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय, पक्षाला नवी दिशा देणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या असूनही पक्षांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार लवकरात लवकर राज्य संपर्क दौरा सुरू करण्याच्या तयारीत आहेत। 750 कोटींच्या बोगस विमा प्रकरणी कारवाई करा। लागवड नसतानाही जळगाव भागात 750 कोटी रुपयांचा फळपीक विमा काढण्यात आल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे। या गैरव्यवहारात गुंतलेले सार्वजनिक सुविधा केंद्रावर कारवाई करा, अशी शिफारस कृषी आयुक्तालयाने महसूल विभागाकडे केली।
कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव, महिन्याभरात दरात झाली 15% वाढ. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील बाजारभावात काही दिवसांपासून कापसाच्या भावात सुधारणा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गारपिटीच्या तडाख्यामुळे कांदा, आंबा, गहू, टोमॅटो, द्राक्ष, केळी व फुलशेती या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढ्यात 30,742 शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत. विमा कंपन्यांच्या दिरंगाईविरोधात संताप झाल्याने आंदोलनाची चेतावणी. 30,000हून अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला असून मार्च अखेर देणी फेडण्यासाठी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आज राज्यात ऑरेंज अलर्ट जारी. जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी सोसाट्याचा वारा व गारपिटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुकाराम मडे यांची 25वी बदली. आता आपत्ती व्यवस्थापन धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मडे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे. एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर. नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा. पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात एप्रिल ते जून या कालावधीत नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. 2 महिने पुरेल इतका इंधन साठा सुरक्षित. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. महाडीबीटी अनुदानासाठी नवा नियम लागू. 1 एप्रिलपासून आधार बेस पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान जमा केले जाणार आहे. महाडीबीटी अनुदानासाठी आधार बेस पद्धत अनिवार्य. शेतकऱ्यांनी खाते लिंक करणे गरजेचे आहे. गॅस सिलेंडर तब्बल 195 रुपयांनी महागले. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात 195 रुपयांची मोठी वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात युरिया, DAP खतांचा साठा आरक्षित ठेवा. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आढावा बैठकीत आदेश. खरीप हंगाम 2026 करिता युरिया व DAP खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवा. यासाठी कृषी विभागाचे काटेकोर नियोजन करावे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीचे खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.